नमस्कार मंडळी, अल्टिमेट जर्नी विथ झरेकर्समध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं देवबाग बीच, स्वामी समर्थ मठ आणि काय का कुणकेश्वर मंदिर. आता आपण चालू आहे सरळ डायरेक्ट गोवा, म्हणजे कोस्टल रोडनेच आपण जाणार आहे गोव्याला. ठीक आहे, हा नवीन ब्लॉग आहे. तर आपण जावे डायरेक्ट गोव्याला पोचता मध्ये गोव्याची. आता इथून ते गोव्याची जर्नी आपल्याला एक्सप्लोर करायची आहे, काय काय लागतं मध्ये. बरं आता डायरेक्ट रोड एक्सप्लोर करायचा आपल्याला. ठीक आहे, गोव्याचे फेमस प्लेस. हां, म्हणजे याच्या पुढे आता ब्लॉग असणार आपले गोव्याचे. तोपर्यंत आपण गोव्यामध्ये असणार तोपर्यंत. ठीक आहे, चला कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. ह्याच्या आधीचे पण व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ऊन खूप आहे तरी पण आम्ही एक्सप्लोर करतो आहे. एक स्पॉट होता, आम्ही एक स्पॉट तो वगळलेला आहे कारण की ऊन खूप आहे. त्याचा हिसाब नंतर होणार आहे, कवर होणार आहे गोव्याला गेल्यावर. हां ठीक आहे, चला कनेक्ट राहा. आता भेटू आपण मोठं ब्लॉगला. इथून का ग आता विचारत जायला लागेल आपल्याला. दादा मालवण सरळ का, टर्न वगैरे नाही ना कुठे? राईटला का? फायनली आपलं कुणकेश्वर, देवगड, स्वामी समर्थ मठ या सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालेलो आहे गोव्याच्या दिशेने. आपण गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, गेल्या म्हणजे जेवढे आता ब्लॉग झाले आपले ते सगळे ब्लॉग तुम्ही बघितले असेल. आपण माणगावपासून ते राजापूरपासून ते सगळे आपण डायरेक्ट कोकण कोस्टल रोड हाच रोड पकडलेला आहे. पुढे आता आपल्याला लागेल मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत. ते पण आपण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग आणि याच्या पुढचे येणारे ब्लॉग आणि याच्या अगोदर झालेले ब्लॉग पण तुम्ही पूर्ण बघा, तेव्हा तुम्हाला समजेल आम्ही कुठे काय एक्सप्लोर केलं आहे. त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा प्लीज मित्रांनो. कारण की आम्ही एवढे मेहनत करतो आहे, एवढं ट्रॅव्हल करतो आहे, एवढं एक्सप्लोर करतो आहे, त्याचा बेनिफिट म्हणजे तुमचं सबस्क्रिप्शन आम्हाला भेटलं पाहिजे. चला कनेक्ट राहू. फायनली 1-1.5-2 तासानंतर आम्ही थांबलो आहे हॉटेल आरंभ. हे मालवण क्रॉस करून झाल्यानंतर जो गोवा हायवे लागतो, जे पकडा ना कुडाळ, सावंतवाडी, या सगळ्या वेंगुर्ला, मग गोवा, तो रोड आहे. हे बघा, हा तो रोड आहे. आता इथून सरळ गोवा. थोडं काहीतरी स्नॅक्स खाऊया, भूक नाही पण पाणी पिऊन खूप पोट भरलेलं आहे. ठीक आहे, ऊन खूप आहे म्हणून आम्ही एक सिंधुदुर्ग जाणार होतो, सिंधुदुर्ग कॅन्सल केलं. श्रावणी बोलली मला. ठीक आहे, नेक्स्ट टाईम थंडी पावसाळ्यामध्ये करू आपण. ठीक आहे, तुम्हाला हॉटेल दाखवतो. हॉटेल आहे आरंभ. मालवण क्रॉस केल्यानंतर गोवा गेला आहे. ठीक आहे, आता ऑर्डर देऊया आपण, काय बघूया. आणि आपली पॅन्थर इकडे उभी आहे, ते बघा. आराम, तिला पण आराम पाहिजे म्हणून आपला पण आराम पाहिजे, तिला पण आराम पाहिजे. ठीक आहे, आता आपण ऑर्डर देऊया. आपण आता बघू शकता तुम्ही, शेवटी या माणसाचं जे आहे ना आत्मा तृप्त झालेलं आहे. आईस्क्रीम म्हणजे मुंबईला काय आईस्क्रीमची पूर्ण हेच आहे, काय बोलतात त्याला, आईस्क्रीमच नाही मुंबईला. 2 दिवसापासून आईस्क्रीम इच्छा. मग मुंबईमध्ये का नाही होती इच्छा तुमची खायची? आम्हाला पण खायला घालत जावा की जरा. खाऊन बघा जरा. दोन घेतले, संडे स्पेशल आहे. कडक आहे जरा, नॉर्मल होते कडक. तुला घेतली मी. माझ्या नावाने तूच खातोयस घे ना.
ठेवली, मान ठेवले माझ्या. स्वतःला खायची सांगत नाही. मान ठेवते तुझा. अच्छा, माझा मान ठेवते काय. इकडे आपलं जेवण आलेलं आहे. साहेब आता जेवतात आहे. मला अजिबात भूक नाही आहे म्हणून मी नाही जेवत आहे. मी फक्त पिणार आहे सोलकढी आणि मी थोडंसं शेअर पण करणार आहे कारण का जेवण खूप छान टेम्पटिंग दिसते. चपाती, पापड, भात, सोलकढी, लोणचं, कोशिंबीर, आमरस, मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, डाळ, ही उसळ असणार आहे. नेहमी अहो जेवा ना. एक मिनिट, व्हिडिओ सेकंड करतो ना. नंतर करा ते काम, नंतर करा ते काम. जेवणाच्या पुढे काय तुमचं काम आहे? अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. लंच संपलेला आहे. वाजले आहे 4:45. ठीक आहे, आता आपण डायरेक्ट गोव्यामध्ये पुढे स्टे करायला अजून ते डिसाईड नाही आहे. रस्त्यामध्ये बघू आपण, होमस्टेज बघू आपला स्वस्तामध्ये मस्तवाला. व्हिडिओ पूर्ण बघा. जेवण कसं होतं? छान छान ब्लॉग येणार आहेत गोव्याचे. जेवण कसं होतं? जेवण एक नंबर होतं बाबा. आज व्हेज डे आहे ना आपला, गुरुवार. जेवण छान होतं, व्हेज मस्त. वरण एकदम एक नंबर होतं. मी अजून एक्स्ट्रा करतो. वरण छान होतं, वरण भात मस्त, आमरस, सोलकढी. 3 प्रकारच्या भाज्या होत्या. हो, एक पालेभाजी होती, एक ग्रेव्ही होती आणि बटाट्याची भाजी. चला आता आपण निघूया. आपली बाईक रेडी आहे आणि आपण ऑन द वे गोवा. चला, व्हिडिओ कंटिन्यू बघा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र. बाय, टेक केअर. लंच संपलेला आहे. ठीक आहे, आता सरळ गोवा. जास्त लांब नाही आहे, 100-120 किलोमीटरचं अंतर आहे. चला. राहिलं नाही ना आपलं. ब्रेक घेतलं बरं वाटलं ना ग. जास्त ना बिल झालं, 230. आमचं लंच वगैरे पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे गोव्याच्या दिशेने. आता कसं आहे, हा जो आता जिथे आम्ही थांबलो होतो आरंभ हॉटेल, ते खूप छान आहे आणि जेवण पण एकदम साध्या पद्धतीने खूप मस्त आणि स्वस्त दरामध्ये आहे. तर तुम्ही पण नक्की इथे व्हिजिट करा. हे बरोबर आपलं मालवण आचरा, तिथून लेफ्ट जातो गोव्याच्या दिशेने, त्या ठिकाणी आहे. नक्की व्हिजिट करा. चला, आता आपण प्लॅन थोडा चेंज केलेला आहे. तर आपण मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला न जाता आपण मालवणला जो लेफ्ट येतो तिथून लेफ्ट घेऊन आपण गोव्याच्या दिशेने निघालेलो आहे. आता हा रूट तर डायरेक्ट आपल्याला गोवा हायवे भेटणार आहे. त्यामुळे मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आपण स्किप केलेला आहे कारण की एवढं टाईम नाही आहे आपल्याकडे. आपल्या टाईम टेबल आणि आपल्या दिवसाप्रमाणे आपण प्लॅन केलेला आहे. नेक्स्ट टाइम पण आलो तर नक्की मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी एक्सप्लोर करू. आणि जो सिंधुदुर्ग राहिला आहे फोर्ट, तो पण आपल्याला एक्सप्लोर करायचा. ठीक आहे. फायनली आपल्याला गोवा हायवे भेटलेला आहे. आपण डायरेक्ट आता पोचलो आहे हायवेवर. आता इथून गाडी सुसाट जाते कारण की रोड मोठा आहे. मग अशी कोस्टल रोडप्रमाणे रोड सिंगल रोड होता, त्याच्यामुळे आपण जरा हळू चाललो होतो. आता हायवेला पोचलो आहे तर आपण जास्त लांब नाही आहे. इथून जवळजवळ एक 60-70 किलोमीटरच्या अंतरावर गोवा आहे. हे अंतर पार करायला आपल्याला जवळजवळ 1 तास लागेल. ठीक आहे. आता गोव्यामध्ये गेल्यानंतर आता वाजलेले आहेत 5, म्हणजे 2 तासाचा प्रवास आपण केलेला आहे आता जेवल्यापासून. तर आत्ता वाजलेले 5-5:30 वाजलेले आहेत.
आणि पेट्रोल पण भरायचं बाकी आहे आपल्याला. आता डायरेक्ट गोव्यामध्ये गेल्यावरच आपण पेट्रोल भरूया. आता गोव्याचे रोड कसे आहेत काय माहिती नाही. आता मी फर्स्ट टाईम हा रोडवर आपण गाडी चालवतो आहे, त्यामुळे एक वेगळाच एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायला मिळतो आहे. फायनली आपण गोवामध्ये पोहोचलो आहे. आपण चाललो आहे कलंगूटच्या कलंगूट बीच जवळ. आपण तिथे जाऊन हॉटेल शोधायचे. आपण बुकिंग वगैरे काहीच केली नाही आहे, कारण की दिसतं वेगळं आणि असतं वेगळं. त्यापेक्षा तिथे जाऊन 2-3 हॉटेल फिरू, जे आपल्या बजेटमध्ये बसेल त्याप्रमाणे आपण हॉटेल घेऊ. काय बोलतो? ठीक आहे. कलंगूट बीच जवळ आलोय, पण असं वाटते की वसईमध्ये आलोय. असाच फील आहे, वसईचाच फील आहे. बघा ना, छोटे छोटे रस्ते, आजूबाजूला झाडं. आम्ही स्वतः जाऊनच बघूया ना. वसई पण पोर्तुगीज होते ना अगोदर, इथे पण पोर्तुगीज होते, म्हणून जर तिथे सगळं बांधकाम बिनकाम सगळं सेम तसंच आहे. रूम बघतो आम्ही इकडे. रूमचं नाव आहे पाल्म बीच गेस्ट हाऊस. ठीक आहे, तुम्हाला दाखवतोय बघा. त्याच्या बाजूला आहे रेस्ट्रो आहे. हा बघा. तर श्रावणी गेली आतमध्ये रूम बघायला, तर बघू आता कसं आहे काय, त्याच्यावर मग डिसाईड आहे. रूमची किंमत आहे 1500 विथ AC. आपल्याला 2 दिवस हवं आहे, त्याप्रमाणे बघू. ती रूम बघायला गेली आहे. आता बघूया कसं वाटतं. चला विचारतो. रूम आपल्याला चांगला वाटला तर आपण डन करूया. ठीक आहे. पाठीमागून फायनली आम्ही चाललेलो आहे कलंगूट बीच जवळ. हे आहे गोवाचं कलंगूटचा रोड आहे. खूप सारे तुम्हाला खाण्याचे ऑप्शन दिसणार आहे इथे. थोडीशी गर्दी आहे. चमको, गोवा चमको. फायनली आपण पोहोचलोय कलंगूट जवळ. बाईक पार्क केली. बाईक पार्किंगचे फक्त 30 रुपये. ओके, आता आपण बीचवर जाऊ. रात्रीचं मला माहीत नाही काय आहे, आपल्याकडे दिवस कमी आहे. आपला प्लॅनिंग थोडा चेंज आहे, आपल्या शेड्यूलमध्ये थोडा चेंज केलं आहे आपण. ठीक आहे. हलतोय फोन, ठीक आहे ना पाहिजे. चला आपण जाऊ बीचवर. मला तर दाखवायला विसरलो मी बाई. हां, एक गोष्ट दाखवायला विसरलेलो आहे मी. दाखवू थांबा. गोवा फिलिंग आली भाई लगेच तुरंत. मॅडमचं, हो मॅडमचं हे बघा, एकदम प्लॅनिंग, फुल प्लॅनिंग मधून आली आहे. शॉपिंग नाही केली, जुने कपड्यावरच आली आहे. अरे कपडे घातल्यावर पॅन्ट आहे 2017ची. 7-8 वर्ष कपड्यातच ठेवली आहे यार. ते काय तुमच्या बरोबर येणं नशिबात होतं ना माझं. अच्छा, असं आहे काय. ओके. समोर बीच आहे. हे बघा समोर बीच. इथे सगळे स्टॉल्स आहेत बाजूला. आम्ही प्रिफर करतो की स्टॉलमध्ये खायचं, हॉटेलमध्ये न खायचं. हॉटेलमध्ये खायचंच नाही, स्टॉलमध्येच खायचं. ट्रॅव्हलिंगमध्ये हिला भूक लागत नाही, मला लई भूक लागते. चला आता समोर बीच आहे. आता बघूया अंधारामध्ये आपल्याला काय दिसते. चला. बीचवर आपल्या इकडे वसईला रात्र झाली तर लोक गायब होतात. बीच खाली असतो. इथे वाजलेले आहेत 9:15. 9:15च्या वेळेला पण लोक बघा बीचवर किती आहेत. का? त्याचं एक रिझन काय माहिती आहे ना? काय असं रिझन? दिवसभर ऊन असतं, कोण नाहीत काळवायला म्हणून.
बीच एकसारखेच असतात. गोवा बीच अँड रिसॉर्ट हे बघा इकडे आहे. हे बघा जायचं का तुला का? काय करणार जाऊन तिथे? जरा आपण जरा समुद्राच्या जवळ जाऊया. हा बघा समुद्र दिसत नाही इथून, जरा पुढे जाऊया. बघा हे रिसॉर्ट जे आहे ना पूर्ण तिथून आहे ना, हे बघा तिथून इथपर्यंत आहे. आता गाणं वाजतं तिथे लोक नाचतात आहे, पिऊन लोक नाचतात आहे. दिसतंय सगळे तिकडे पिऊन नाचतात आहेत. आपण ना पीत तर काय, आज गुरुवार आहे. किती बॅड लगे बघा. आज गुरुवार आहे आणि शुक्रवार आहे. गुरुवारी शुक्रवार आपण नॉनव्हेज नाही खात. आणि त्याच वेळेला आपण गोव्यामध्ये आहे. लाईट्स बघ कधी पडते बघ समुद्रावर. लाईट्स बघ कधी पडते. दिसते का तुम्हाला लाईट्स? एवढं लांबून दिसणार नाही. पुढे जाऊया जरा समुद्र बघूया आपण. चला काय नवीन नाही आपल्याकडे समुद्र, पण चला आता कलंगूट बीचवर आलं तर समुद्र बघूया. चला खवळलेला आहे समुद्र, खवळलेला आहे. या जरा पुढे या बघा. हे बघा खाण्यापिण्याचं आहे. इथे आपण जरा राऊंड मारून येऊ, बघू काय जवळून बघू काय. हे बघा जवळून दाखवतो. काय लिहिले आम्हा एक मिनटं. रत्नसागर जे हॉटेल आहे या ठिकाणी लाईव्ह म्युझिक चालतं, पण आपल्याला जायचं नाही वरती. आपल्याला फक्त आता खायचंय, फक्त आपल्याला खायचंय आणि जाऊन झोपायचंय. जे आहे ते उद्या. झोप आलीये, झोप आलीये, अंगावर आले, राईड अंगावर आलीये. काय ग काय खाणार आहेस? चला आता खायचं बघू काहीतरी आपण छोटं मोठं. त्यानंतर आपण घरी जाऊन आपलं हॉटेलवर जाऊन गुडूप आपलं हॉटेलचा रूम टूर दाखवतो घरी गेल्यावर. मगाशी मी ॲक्च्युली विसरलो दाखवायला. तर मी हॉटेलचं आम्ही कसं हॉटेल घेतलं आहे, किती पैसे लागले, काय लागलं आहे, काय सुविधा दिल्या त्यांनी, तर तुम्हाला मी दाखवतो. आणि त्याचा ॲड्रेस आणि नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. फायनली आपण जेवायला बसलेलो आहे. हॉटेलचं नाव आहे सुखसागर ना काहीतरी. सुखसागर साऊथ इंडियन हॉटेल आहे. व्हेज, आज व्हेज आहे, गुरुवार आहे. आम्ही मागवलेलं आहे इकडे पनीर फ्राईड राईस आणि मला लागतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक. त्या दोन गोष्टी आम्ही खाणार आहे आणि होणार आहे गुडू. ठीक आहे. आता फक्त हॉटेल जाऊन मी रूम टूर देतो तुम्हाला आणि आज काय काय आपण केलं ते सगळं आपण तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. चला आता भेटू डायरेक्ट आपण हॉटेलवर. आपण आतमध्ये आलो आहे. इकडे आपली गाडी उभी आहे. पूर्ण नेकेड करून टाकलं, पण सामान सगळं ऑनलोड केलेलं आहे. हे आहे हॉटेल. हॉटेलचं नाव आहे पाल्म बीच गेस्ट हाऊस. ओके चला आता आज जाऊया. मी तुम्हाला रूम टूर देतो. हा बघा बेड. तुम्हाला जर जेवण वगैरे काय बनवायचं असेल तर इथे तुम्हाला सुविधा आहे. TV आहे, AC आहे, वॉशरूम आहे इकडे. हा एवढा रूम आहे. सगळं आपल्या इथे डेटा ट्रान्सफर होतोय.
व्लॉगचे. ठीक आहे.